नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुख्यमंत्री कोण होणार याची तमाम जनतेला उत्सुकता आहे. तीच बातमी पाहूया. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बघा आता, आणि दिल्लीतच आता अंतिम निर्णय होणार आहे. साम टीव्हीवर आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी त्यांचा संवाद होईल, बैठक होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. शपथविधीच्या अगोदर सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. आज रात्रीच हे महायुतीचे तिन्ही नेते आता दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावर देखील चर्चा होईल. आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, अंतिम निर्णय दिल्लीतच होईल, काय अधिक माहिती? नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण बसणार या संदर्भात तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बातचीत करतील आणि निर्णय जो आहे तो अंतिम दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व ठरवणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. आणि त्याच पद्धतीनं खरं तर केंद्रीय नेत्यांनी या तीनही नेत्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि आज रात्री हे नेते जे आहेत महाराष्ट्राचे तीनही, ते दिल्लीला जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. आणि दिल्लीमध्ये एकूणच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बसणार या संदर्भात अखेरचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळते. वैदेवी, आणि सर्वाधिक 132 आमदार भाजपकडे असल्यामुळे अर्थातच भाजपचं पारडं जड आहेच. मोठा भाऊ भाजपच आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.